दीक्षा कोर्सवर ECCE चाइल्डहुडचा जो ट्रेनिंग आहे बघा, प्रशिक्षण आहे 15 तासाचा. तो कोणाकोणाला करायचा आहे? डाएटमधील अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती आणि राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळेतील पायाभूत स्तरावरील इयत्ता पहिली व दुसरीचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि डीएडचे अध्यापकाचार्य म्हणजे डीएडला शिकवणारे सर्व शिक्षक बांधव यांनी सदर कोर्सची विविध कालावधीत नोंदणी करून कोर्स पूर्ण करण्यासाठी आदेशित करावीत. म्हणजे या सर्वांना कोर्स पूर्ण करणे बंधनकारक आहेत. 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी करणे आणि 15 सप्टेंबरपर्यंत 15 तासाचा हा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी मी कोर्सला सुरुवात केलेली आहे. कोर्स कसं सुरू करतात आणि त्यामध्ये येणाऱ्या समस्या काय आहेत, काही अडचण असेल त्या अडचणच्या समस्या कशा प्रॉब्लेम सॉल्व करायचे आपल्याला या ठिकाणी आपण पाहूया आणि शेवटी प्रमाणपत्र देखील या ठिकाणी आपण डाउनलोड करूया. हा जो कोर्स आहे हा कोर्स इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहे बघा. आता मी हिंदीमध्ये सुरुवात केलेली आहे. आता मी या ठिकाणी या लिंकला टच केले की डायरेक्ट आपण त्या दीक्षा या ठिकाणी आपण या दीक्षा कोर्सवर या ठिकाणी आपण येतो बघा. आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, या ठिकाणी मी माझा सुरू झालेलं बघा, माझा इथपर्यंत आलेलं आहे, 99% झालेलं आहे. या ठिकाणी मी टच करतो. आता या ठिकाणी मॉड्यूल 1 आहे, मॉड्यूल 2 आहे, मॉड्यूल 3, मॉड्यूल 4, मॉड्यूल 5, मॉड्यूल 6 आणि हे आकलन. आता हे माझं या ठिकाणी 6वं मॉड्यूल 6वं सुरू आहे आणि मॉड्यूल 6वं सुरू असून त्यामधले हे सर्व या ठिकाणी सर्व मी घेतलेले बघा, सर्व झालेलं आहे. आता शेवटी बघा या ठिकाणी मी हे जे रचनात्मक आकलन बघा, सर्वात शेवटी प्रत्येकाला या ठिकाणी रचनात्मक आकलन प्रत्येक याच्यामध्ये दिलेले बघा, प्रत्येक मॉडेलमध्ये ते या ठिकाणी दिलेले. आता बघा हे मी माझं सुरू आहे बघा, हे करणं सुरू आहे. आपल्याला 10 पैकी 5 गुण मिळणे आवश्यक आहे. पासिंगसाठी अटेम्प्ट मात्र 3 दिलेले आहेत. आता हे अटेम्प्ट आपले वाया जाऊ नये म्हणून आता या ठिकाणी मी सुरू केलेलं बघा. आता एक कंटिन्यू असेसमेंटला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता बघा या ठिकाणी मी हे सर्व केलेलं आहे. आता हे 9वं आहे बघा, माझं 9वा प्रश्न चालू आहे. आपल्याला आता बघा हे सर्व मी व्हिडिओ म्हणा, PDF म्हणा, हे सर्व मी पटापट या ठिकाणी फक्त पाहिले. याचा कोणताही अभ्यास या ठिकाणी मी केलेला नाही. आता आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अचूक द्यायचे आहेत. तर याला या ठिकाणी फक्त आता याला या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्या, याचा या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्या आणि शेअर करा. शेअरला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि बघा आपल्याकडे जेमिनी असेल, गुगल लेन्स असेल किंवा ChatGPT असेल, कोणताही आपल्यापैकी यापैकी कोणताही असेल म्हणजे गुगल लेन्स, जेमिनी आणि ChatGPT याच्यावर आपल्याला ते टाकायचं. आता या ठिकाणी मी जेमिनीला या ठिकाणी क्लिक करतो. माझ्याकडे जेमिनी ॲप आहे. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी फक्त असं टाईप करतो, सही जवाब दो आणि या ॲरोला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता याचं अचूक उत्तर येईल बघा इथं D. मग या ठिकाणी मी बॅक येतो आणि या Dला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि नेक्स्ट ऑप्शन आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चनला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता हा प्रश्न 10वा मी याच्या अगोदर सोडवलेलं आहे बघा. आता प्रश्न 10वर मी आलो. परत याचा मी स्क्रीनशॉट काढतो, शेअर करतो आणि जेमिनी ॲपला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी क्लिक करतो आणि सही जवाब दो एवढं टाईप करतो. या ठिकाणी क्लिक करतो. आज याचं उत्तर आहे बघा D. या ठिकाणी मी मागं येतो आणि Dला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता या ठिकाणी बघा हे रिव्ह्यू आणि सबमिट आहे बघा. या ठिकाणी रिव्ह्यू सबमिट या ठिकाणी मी क्लिक करतो आणि फायनल सबमिट आहे बघा, फायनल सबमिट या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी बघा यू आर चॅम्पियन असं म्हटलेलं आहे, कारण सर्व मी याच्या मदतीने याची उत्तरं मी या ठिकाणी काढलेत. याला या ठिकाणी मी क्लिक करून घेतो आणि बॅक येतो. या ठिकाणी निघून जाते समजा आणि याला या फुलीला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी बघा मला 10 पैकी 9 गुण मिळाले. 10 पैकी फक्त आपल्याला 5 जर गुण मिळाले तर या ठिकाणी आपण पास होतो. या ठिकाणी मी आता वरचा ॲरो दिसतो तुम्हाला, याला ठिकाणी मी क्लिक करतो आणि बॅक येतो. या ठिकाणी रचनात्मक आकलन पण झालं. आता बघा प्रत्येकाला आणि हे जर 3 ॲटम आपले संपले असतील तर आपल्याला परत बघा आपल्या चुका कोणकोणत्या होतात. आता या ठिकाणी मी आकलनला या ठिकाणी मी शेवटी आकलनला या ठिकाणी मी क्लिक करतो
हे बघा मला हे सर्वात शेवटचं आहे माझं हे सुरू आहे बघा. याला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता बघा या ठिकाणी इथं पण 3 प्रयत्न दिलेले आहेत. सर्वात शेवटी बघा आपल्याला 50 पैकी 35 गुण मिळणे आवश्यक आहे पासिंगसाठी. बघा 70% गुण मिळणे आवश्यक आहे आणि फक्त आपण अटेम्प्ट 3 करू शकतो. 3 प्रयत्नात आपल्याला पास होणे आवश्यक आहे. म्हणून आपण या ठिकाणी स्टार्ट असेसमेंटला या ठिकाणी मी क्लिक करतो. हे बघा या ठिकाणी एक सांगायचं राहिलं बघा, या आकलनला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता बघा हे जे आहे की नाही 50 पैकी 35 गुण मिळणे आपल्याला आवश्यक आहे, म्हणजे 70% गुण मिळणे आवश्यक आहे. 3 आयटम आहे बघा. जर तुमचे 3 आयटम संपले बघा त्या प्रत्येक मॉडेलमध्ये सर्वात शेवटी आपण 10 पैकी 5 गुण मिळणे आवश्यक आहे. जर आपल्याला 10 पैकी 5 गुण मिळाले नाही आणि 3 आयटम संपले असतील तर आपल्याला परत यातून लॉग आउट होऊन दुसऱ्या ईमेल आय डीने परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. म्हणून या ठिकाणी काळजी घ्या आणि याच्या मदतीनं गुगल जेमिनी किंवा ChatGPT किंवा गुगल लेन्सच्या सहाय्याने त्याची उत्तरं काढा, म्हणजे आपलं काही चुकत नाही. 10 पैकी 5 10 पैकी 7 गुण आपल्याला मिळतात. आता हा शेवटचा चालू आहे माझा. या ठिकाणी देखील 50 पैकी 35 गुण मिळणे आवश्यक आहे. म्हणून या कंटिन्यू असेसमेंटला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता या ठिकाणी मी प्रत्येक प्रश्न उत्तर याच पद्धतीने काढतो. याचं या ठिकाणी स्क्रीनशॉट या ठिकाणी मी त्याचा स्क्रीनशॉट काढतो. शेअर ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो आणि जेमिनीला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी सही जवाब दो असं टाईप करतो आणि या ठिकाणी याला क्लिक करतो. याचं उत्तर ए बघा. मग या ठिकाणी मी बॅक येतो. याला या ठिकाणी क्लिक करतो. नेक्स्ट क्वेश्चनला या ठिकाणी क्लिक करतो. आता बघा या ठिकाणी मी याला क्लिक करतो. शेअर ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. आता बघा मी लेन्सवर जातो. यावेळेस तुम्हाला लेन्समध्ये दाखवतो. या गुगल्सला या ठिकाणी क्लिक करतो आणि गुगल्स लेन्सला आल्यानंतर या ठिकाणी खाली उत्तर येतं बघा. त्याचं उत्तर आहे बी. याला या ठिकाणी बॅग येतो आणि याचं उत्तर बी करतो. नेक्स्ट क्वेश्चनला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता परत हा क्वेश्चन नंबर 3 आहे बघा. परत याचा स्क्रीनशॉट घेतो. शेअर ऑप्शनला क्लिक करतो आणि आता मी बघा अगोदर जेमिनीवर केलं, लेन्सवर केलं. आता तुम्हाला ChatGPTवर करून दाखवतो. ChatGPTला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी फक्त टाईप करतो सही जवाब दो, सही जवाब दो. याला या ठिकाणी मी क्लिक करतो. याचं उत्तर बघा बी. परत या ठिकाणी परत येतो आणि बीला या ठिकाणी क्लिक करतो आणि नेक्स्ट क्वेश्चनला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता माझा बघा या ठिकाणी प्रश्न 4था चालू आहे. अशा प्रकारे आपल्याला हे सर्व प्रश्न सोडवायचे. या ठिकाणी मी हे व्हिडिओ स्किप करतो आणि शेवटी तुम्हाला दाखवतो बघा. आता हे सर्व मी या ठिकाणी मी पटापट या ठिकाणी मी प्रश्नाची उत्तरं AIच्या मदतीने याची उत्तर मी काढून घेतो. तर बघा हा जो 50वा प्रश्न आहे, हा जो 50वा प्रश्न आहे बघा. याला या ठिकाणी स्क्रीनशॉट घेतो याचा आणि शेअर ऑप्शनला क्लिक करतो आणि जेमिनीवर घेतो. तुम्ही कुठे घेऊ शकता. तुमच्याकडे लेन्स असेल लेन्समध्ये घ्या. तुमच्याकडे जर ChatGPT जेमिनीला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी फक्त जवाब एवढं टाईप करतो आणि या ठिकाणी बघा या ॲरोला या ठिकाणी क्लिक करतो. याचं उत्तर ए आलेलं बघा. याला या ठिकाणी मी क्लिक करतो, बॅग येतो आणि याला या ठिकाणी क्लिक करतो आणि बघा रिव्ह्यू अँड सबमिट हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला, रिव्ह्यू अँड सबमिटला या ठिकाणी क्लिक करतो. आता बघा या ठिकाणी 3 आयटम सांगितलेले. आता हे जे बघा मी फायनल सबमिट. आता आपण AIच्या मदतीने याची उत्तरे केले बघा. फायनल सबमिटला या ठिकाणी मी क्लिक करतो. तर या ठिकाणी मी फायनल सबमिटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी फीडबॅक पण येतं. फीडबॅक या ठिकाणी मी चांगला घेतो. या ठिकाणी एक्सलंट घेतो आणि गुड असं या ठिकाणी गुड ट्रेनिंग असं या ठिकाणी करतो. एवढं जरी आपण केलं तसं या सबमिट फीडबॅकला या ठिकाणी क्लिक करतो. ठिकाणी फीडबॅक सक्सेसफुली झालेले आहेत. याला या ठिकाणी मी थँक्यू आलेलं आहे. या ठिकाणी बॅक येतो. तर बघ या ठिकाणी आता माझा सर्टिफिकेट या ठिकाणी तो दाखवेल तो बघा. आता माझा याच ठिकाणी सर्टिफिकेट पण आलेलं आहे बघा.
आजची 24 ऑगस्ट 2026 आजचं या ठिकाणी माझं सर्टिफिकेट देखील आलेलं आहे. आता मी या ठिकाणी बॅक येतो बघा. आपल्याला मार्क किती मिळाले हे आपल्याला कळायला पाहिजे, म्हणून या ठिकाणी मी या पोलिसाच्या चिन्ह या ठिकाणी क्लिक करतो आणि बघा मला 45 मार्क मिळाले. आपल्याला 35 पाहिजेत पासिंगसाठी. मी पहिल्याच प्रयत्नात हे केलं बघा. रिव्ह्यू या ठिकाणी येत नाही बघा. AI साथी फॉर एज्युकेटर आपण जो पहिला कोर्स केला त्यामध्ये रिव्ह्यूला क्लिक केलं का त्याचे प्रश्नाचे उत्तर आपल्याला समजायची, पण यामध्ये रिव्ह्यू नाही, म्हणून काळजीपूर्वक करा. 3 आयटम होऊ देऊ नका, म्हणून आम्ही सांगितल्याप्रमाणे तसं करा. म्हणजे आपल्याला निदान 50 पैकी 35 गुण तरी आपल्याला हमखास मिळतात. या ठिकाणी मला 50 पैकी 45 गुण मिळाले. अशा प्रकारे तुम्ही सोडवा, म्हणजे आपल्याला यामध्ये मार्क मिळून आपल्याला आकलन हे चांगल्या प्रकारे होऊन या ठिकाणी आपल्याला प्रमाणपत्र मी डाउनलोड केलेलं आहे. अशा प्रकारे तुमची काही शंका असेल, तुमची काही समस्या असेल तर तुम्ही माझ्या एज्युकेशन हेल्प ग्रुप मी बनवलेला आहे, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.